लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त 2 हप्ते वाटप होणार का? लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ओवाळणी मिळणार का? या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पण त्याआधी सर्व माझ्या लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही आहेत म्हणून महायुती सरकार आहे असं देखील प्रत्येक वेळेस सरकार म्हणत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा व तुमच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार आहोत की तुमच्या खात्यावरती वेळोवेळी तुमचे 1500 रुपये जमा झाले पाहिजे आहे, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीची जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, ते पूर्ण होण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण इथे अपडेट आपण दिले जाणार आहे. तर जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भात बघा, जुलैचा हप्ता आपल्याला सर्व लाडक्या बहिणींना मिळाला आहे. आपण काल देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होते की अनेक लाडक्या बहिणीच्या अडचणी समोर होते की जे अनुसूचित जाती जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत, SC ST च्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच आपण आवाज उठवला होता व कालच संध्याकाळपासून 4:30 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही मेसेज देखील बघू शकता. 27 ऑगस्ट 2026 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आपण जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, जी सुरू झाली 28 जून 2024 रोजी मान्यता देण्यात आली व प्रत्येक लाडक्या बहिणींना खटाखट 1 हप्ता, 2 हप्ता, 3 हप्ता असे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आता यामध्ये अनेक अडचणी लाडक्या बहिणीने येत आहेत व ते आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत की ती अडचणी जे आहे ते सोडवण्याची. आता KYC ची कोणाला अडचण आहे का, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणीनो, अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरपासून हप्ता मिळाला नाहीत किंवा मागच्या वर्षी जेव्हा पहिली पडताळणी झाली जून जुलैमध्ये, त्यावेळेस देखील लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत. आता त्यांच्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत की त्यांची KYC ची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ते पुन्हा एकदा सुरू होतील. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रत्येक वेळेस सांगतात की आम्ही लाडक्या बहिणींसाठी नेहमी आहोत व त्यांनी जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस प्रत्येक लाडक्या बहिणी खुश होत्या व 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी पात्र देखील होत्या. मात्र KYC ची प्रक्रिया सुरू झाली व ज्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी बनवलेली ही लाडकी बहीण योजनेमध्ये खटाखट लाडक्या बहिणी काय झाल्या आहेत, अपात्र करण्यात आल्या व आता सध्या फक्त आणि फक्त 1,65,00,000 लाडक्या बहिणी आहेत. तर लाडक्या बहिणींची मागणी काय आहे? आज 28 ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींची मागणी आहे 2 हप्ते द्यावे 3,000 रुपये. तर असे सुद्धा झालेले आहे. मागील काही हप्ते म्हणजेच की मार्च व एप्रिलचे पैसे 2 ते 3 दिवसांच्या फरकाने जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जुलैचा हप्त्याचं वितरण सुरू असलं तरी सुद्धा कालपर्यंत अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे झाले आहेत, जमा झालेले आहेत व ऑगस्ट महिना संपायला अजूनही वेळ आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची हीच विनंती आहे की आम्हाला दुसरं काही नको, ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करा, जेणेकरून जे काही लाडक्या बहिणींच्या अडचणी असतील ते दूर होतील व प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणी जसं सरकारची साथ देण्यात आलेली आहे तशीच पुढे सुद्धा ही साथ नेहमीच राहणार आहे. तुमचं देखील हेच मत असेल तर नक्कीच आपल्याला सांगायचं आहे, तुम्हाला देखील रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये द्यायचे आहेत का नाही, नक्कीच कमेंट करा. कारण जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीची इच्छा आहे ते पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. जुलै वितरण 25 ऑगस्ट पासून सुरू झालं, आपण जसं सांगितलं तसेच ऑगस्ट हप्ता निर्णय घेऊन लगेच वितरण सुरू करा असं प्रत्येक लाडक्या बहिणीची इच्छा आहे. आता हे जुलैचे बघा 1500 रुपये 25 तारखेपासून सुरू झालेले आहे, आपण ते देखील सांगितलं. व अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट केली होती की SC ST आम्हाला मिळाले नाहीत, आमचे मार्चपासून पैसे बंद झाले आहेत व त्यावरती आपण तोडगा सांगितला होता व प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आपण उभे राहतो. तसेच आत्ता देखील आज रक्षाबंधन निमित्त आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून हीच मागणी आहे की ज्यांची KYC प्रक्रिया झाली नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना खरोखर गरज आहे त्या लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असणार आहे. बघा, निर्णय जर लवकरात लवकर नाही घेतला तर काय होईल की असेच अनेक हप्ते पेंडिंग राहतील व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही व लाडक्या बहिणीची जे काही अडचणी आहे त्यामध्ये पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे सरकारने KYC ची प्रक्रिया सुरू करून ऑगस्टचा हप्ता देखील लवकरात लवकर 1500 रुपये देणे गरजेचं आहे, जेणेकरून जुलै व ऑगस्टचे रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये जमा होतील. कारण याआधी देखील 12 ऑगस्टला GR आला व तो डिलीट झाला व त्यानंतर तो GR मध्ये बदल करून पुन्हा
3 ते 4 दिवसापूर्वी नवीन जी आर आला व त्यामध्ये जुलैच्या हप्त्या वितरणासंदर्भात माहिती दिली व लगेच दुसऱ्या दिवशी पैशांचे वितरण देखील सुरू झालं. त्यामुळे सरकारकडे सगळे हक्क आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी हे 1500 रुपये वितरण करा. ऑगस्टचे करा, जुलैचे करा, जेणेकरून लाडक्या बहिणीचे सणासुदीचे दिवस आहे ते चांगले जातील. तुमचं मत देखील हेच असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला लगोलग सबस्क्राईब करा. धन्यवाद.